बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। बावधन इथे पुन्हा एकदा गवा आल्याने मोठी खळबळ उडाली होती। दुपारी पाऊणच्या सुमारास या ठिकाणी गव्याला टेकडीवर पाठवण्यात वन विभागाला अखेर यश आलेलं आहे, पण काही क्षणातच त्याने दुसऱ्या एका मार्गाने लोकवस्ती शिरण्याचाही प्रयत्न केला। तर गवा दिसल्यापासून आज वन विभागाने वेगळी रणनीती अवलंबल्याचं बघायला मिळतंय। गव्याला पकडायचं नाही, आल्या वाटेने तो परत जाण्याची वाट पाहायची असं वन खात्याने ठरवलं होतं, कारण 9 डिसेंबरला जेव्हा कोथरूडमध्ये गवा आढळला होता तेव्हा त्याला पकडण्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता आणि यावरती समाजातून खरं तर हळहळ देखील व्यक्त करण्यात आली होती आणि त्याचमुळे त्यावेळी ज्या चुका झाल्या त्या आता होऊ नये त्यामुळे यावेळी जी रणनीती आखण्यात आली होती रेस्क्यू टीमकडून ती वेगळी होती। त्यामुळे आज कुणीही इथे गर्दी करू नये असं आवाहन देखील वन विभागाने केलेलं आहे। आज सकाळी बावधन इथल्या हायवे लगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरच्या रस्त्याच्या पलीकडे जंगलामध्ये हा गवा आढळून आलाय। तर आपण पाहतोय सकाळच्या सुमारासच हा गवा दुसऱ्यांदा पुण्यातल्या बावधन परिसरात आढळला। खरं तर मागच्या वेळी 9 डिसेंबरला कोथरूड परिसरात गवा आला होता आणि त्यानंतर जे काही घडलं होतं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या, कारण एक मुका जीव जो आहे तो प्राणांना मुकला। कारण खूप मोठी प्रचंड गर्दी, नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं आणि त्या गव्याला देखील कळत नव्हतं कुठे जावं आणि ती परिस्थिती आज उद्भवू नये म्हणून आज या ठिकाणी रेस्क्यू टीमने आवाहन केलं नागरिकांना की गर्दी करू नका। आता काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, स्वाती, सुरुवातीला गवा ज्या मार्गाने बाहेर आलेला होता तिथून त्याला आतमध्ये रेस्क्यू टीमने पाठवलं। त्यानं पुन्हा दुसऱ्या बाजूने वाट काढून तो रस्त्याच्या दिशेने आल्यावरती त्याही बाजूने त्याला पुन्हा आतमध्ये पाठवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर काही काळानंतर हा गवा पुन्हा पहिल्यांदा ज्या वाटेने आतमध्ये गेला होता त्या वाटेवरून बाहेर येताना दिसला। मग पुन्हा वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीमनं त्याला आतमध्ये पाठवलं। आता जवळपास 1 ते 1.5 तास होऊन गेलाय। हा गवा आतमध्येच आहे, अजून तो बाहेर आलेला नाहीये। महत्वाचं म्हणजे आता वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते ज्या टेकड्यांवरती पायी गेलेले आहेत आतमध्ये, कुठल्या वाटेनं या गव्याला आतमध्ये पाठवता येईल याची चाचपणी त्यांची सुरू आहे। रस्त्यावरती येणारे सगळे मार्ग जे आहेत त्या बाजूने येणारे मार्ग ते बंद करून टाकण्यात आलेले आहेत आणि त्या गव्याला रस्त्यावरती येता येणार नाही किंवा नागरी वसाहतींच्या बाजूला येता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून हा गवा पुन्हा त्या मार्गाने आतमध्ये टेकड्यांवर जाऊ शकेल। तो बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वन विभागाचे कर्मचारी पोलिसांनी ठेवलेला होता, गर्दी होऊ दिली नाही। मात्र तरी सुद्धा काही अंशी गव्याला पाहिल्यावरती हुल्लडबाजी, आरडाओरडा जो आहे तो झालाच होता। सुदैवानं हा गवा अजिबात बिथरलेला नाही, तो अत्यंत शांत आहे। त्याच्यासोबत 2 आपल्या देशी गायी ज्या आहेत त्या गायी सुद्धा चरताना दिसून आल्यात। त्यामुळे एक शक्यता अशी वर्तवली जाते की साधारण तो गवा त्या परिसरामध्ये नेहमी येत असावा, हा एक भाग। आणि दुसरा, जर तो नसेल तर त्याला आज कुठल्याही पद्धतीनं रेस्क्यू किंवा बेशुद्ध केलं जाणार नाही, जाळी टाकून पकडलं जाणार नाही। तो ज्या मार्गाने आलाय त्या मार्गाने त्याला माघारी पाठवणं एवढीच टास्क जी आहे ती वन विभाग आणि रेस्क्यू टीम समोर असणार आहे आणि त्याच दृष्टीनं त्यांचं सगळं ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। काही जरी झालं तरी गव्याला समोरच्या बाजूला येऊ द्यायचं नाही, रस्ता क्रॉस करू द्यायचं नाही आणि त्याला मागे टेकडीवरती पाठवायचं। या टास्कवरती सध्या वन विभाग आणि रेस्क्यू टीम काम करते। त्यामुळे आता त्याच्या परतीचा प्रवास जो आहे त्यासाठी रेस्क्यू टीमला कितपत यश येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गव्यासंदर्भातली ही अपडेट वैभव अशीच पुण्यातून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी।